नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 4 मे 2026 आणि वार आहे सोमवार. तर आज थोडं लवकर उठलेलो 9:30 वाजता आणि ब्लॉग चालू करतो आहे 11 वाजता. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि पाहूया आज आपल्या दिवसात काय होते. 1 वाजलेला आहे आणि थोड्याच वेळात जेवूया. रील्स बघितल्या, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, बाहेर गेलो होतो, मंदिरात जायचं होतं पण राहून गेलं. आता संध्याकाळीच जाऊ. आता जेवूया आणि झोपू, कारण की खूप झोप आलेली आहे आणि कुठेच जाण्याचा काहीच प्लॅन मिळत नाही. तुमच्यासोबत पण असं होते का? तुम्ही घरी असले की वेळ आहे तो हळू निघून जातो आणि बाहेर गेले तर असा करून खल्लास लगेच वेळ निघून जातो. तर पाहूया, संध्याकाळी बाहेर जाऊ, क्रिकेट खेळू. आज कुठेच जाण्याचा प्लॅन नाही मिळत, तर आज आपल्याला व्लॉग कसा खेचावा लागेल, क्रिकेट जास्त दाखवायला लागेल. मी तेच करतो, ज्या दिवशी आपल्याकडे काहीच नसते त्या दिवशी मी घरी बसून बोलतो आणि बाहेर जाणार असेल खेळायला वगैरे मग खेळणं दाखवतो. जर त्या व्यतिरिक्त कुठे जायचं असेल तर क्रिकेट थोडंच दाखवतो आणि जिकडे जातो ते दाखवतो. तर असंच करून आपला रोजचा व्लॉग पूर्ण होतो. आज जेवणामध्ये आहे वाटाण्याची भाजी आणि 6 वाजलेले आहेत. सकाळपासून घरीच होतो आणि आता थोड्या वेळापूर्वी झोपून उठलो, म्हणजे 1 तासापूर्वी उठलेलो आणि 1 तास रील्स बघितले. आता आहे केस आणि दाढी तर मी करणार नाही मिळत, 1-2 महिने वाढवणार आहे. आता जाऊया क्रिकेट खेळायला आणि थोडं क्रिकेट खेळूया, माइंड फ्रेश करूया आणि पुन्हा येऊया घरी. आणि मंदिरात जायचं आहे. क्रिकेट खेळून झाल्यानंतर जाऊया. प्रथमेश राऊत पुढच्या वर्षी तयारी करत आहेत. पुढच्या वर्षी मोस्ट प्रोबॅबली सर्व ओव्हरआर्म क्रिकेटर्स बॅटिंग जे करतात त्यांचा फ्युचर डोक्यामध्ये आहे. काय बोलतो मी? कमबॅक करणार आहे पतू दादा. सध्या 2 वर्ष झाले क्रिकेट सोडलं होतं ओव्हरआर्म, पण आता चालू करणार आहे परत. आता त्याला इथे प्रॅक्टिस देणार आहेत आणि मग आम्ही त्याला पावसाळ्यामध्ये टर्फला घेऊन जाणार आहेत, कारण की त्याच्यासारखा बॅट्समन पूर्ण गावामध्ये मिळत नाही सध्याच्या घडीला सध्याच्या टॉपचा बॅट्समन आहे बॉक्सला, तरी सध्या चालू आहे बॅटिंग भाईची एकदम कडकवाली ते पण. आणि आता त्यालाच ओव्हरआर्म पण खेळायला लागेल, कारण की आमच्या गावात बॅट्समनची कमतरता आहे. बॉलर्स तर खूप आहेत, कारण की आता सध्या आर्यन ग्राउंडला मॅच होते, तिथे 30 रनवर ऑल आउट झाले. ते थोडं वाईट वाटलेलं आहे. त्यासाठी पतू आता कमबॅक करणार आहे की पुढचा ओपनर बॅट्समन भेटला पाहिजे उमरोईला. अगर दक्ष आहे तू मानत काय 1 रन. हा, आज किती पण मॅच हरले तरी चालेल, पण शेवटची मॅच जिंकली पाहिजे. का? कारण की नेटची मॅच असते. हे बघा, एक करून नेट चढवायला लागल्यात सर्व. 7:45 वाजलेले आहेत. खेळून तर घरी कधीच गेलेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललोय मंदिरामध्ये. सोमवार आहे तर शंकराच्या मंदिरात चाललोय. दर्शन घेऊ, घरी जाऊ आणि मुंबई आणि लखनौची मॅच बघू. दर्शन घेतल्यानंतर इथे आम्ही आलेत मंचुरियन खायला. आता जेवणामध्ये दुधीची भाजी आणि चपाती. 10:15 वाजलेले आहेत. घरी जेवण तर झालेलं. विचार केला एक राऊंड मारून येऊ, तर आलोय पालघरला. आता आपलं रोजच झालंय पालघर बोईसरला एक राऊंड मारायचं, म्हणजे संध्याकाळनंतर. 11:50 झालेले आहेत आणि घरी कधी चालू होतो पालघरवरून. मॅच बघतच गेलो होतो. आज मॅच बघायला थोडी मजा आली, कारण की रोहित शर्मा खेळणार होता माहीत होता आणि 84 रन्स मारले, त्यामुळे अजून जास्त आनंद झाला. आणि व्लॉग कसा कंप्लीट करायचा ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. पहा, रोज मी क्रिकेट खेळतो, घरीही असतो. कधी बाहेर नाही गेलो तर घरातच व्लॉग जास्त होतो. क्रिकेट खेळायला गेलो तर तिथे जास्त होतो आणि सर्व करूनही दुसऱ्या इथे कुठे गेलो तर तिथे जास्त शूट करायचा प्रयत्न करतो. असं करून आपल्याला डेली व्लॉग कंप्लीट करायला लागतो आणि तुम्हीही करत असतील तर तुम्हीही हे ट्राय करून बघा. आता मी डेली क्रिकेट दाखवेल, तुम्हाला कंटाळा येईल, पण एक दिवस मी दुसरं दाखवेल त्या व्यतिरिक्त, तर ते तुम्हाला बघायला मजा येईल. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल. आता मी एडिटिंग करणार आहे आणि मग नंतर झोपेल, प्रोड्युसिंगला लागून आणि सकाळी अपलोडिंगला लागेल. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.